हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजेस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही असं प्रत्येक जणच म्हणतं, की बघा आमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही. किती आम्ही कमवतो पण आम्हाला पैसा पुरत नाही. घरात काहीतरी अडचणीच येतात. पण ह्याला म्हणजे ह्या याचं कारण म्हणजे आपल्या घराला वास्तुदोष आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण पायी पाहिलं तर आपल्या म्हणजे कशा काही-काही निर्जीव वस्तू असतात, पण त्या आपल्या म्हणजे नकारात्मक ऊर्जा तयार करतात घरामध्ये. तर अशा काही गोष्टी आहेत, की त्या आपण म्हणजे घरात ठेवल्या नाही, तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा म्हणजे निघूनही जाईल आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल. तर वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टी आहेत, की त्या आपण म्हणजे घरातून काढून टाकल्या, तर आपलं घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होईल आणि प्रत्येकाच्या जी काही प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा आपली पुढे जायला मार्गी लागेल. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्या घरामध्ये आपण म्हणजे घरामध्ये कॅलेंडर ठेवतो. तर ते जुने कॅलेंडर कधी-कधी आपलं म्हणजे ह्या वर्षीचं असतं, पण मागे जे 1-2 वर्षाचे कॅलेंडर आपण ठेवतो. तर ही कॅलेंडर ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे आपण हे जे काही आहे कॅलेंडर हे काढून टाकून द्यायचे आहे जुने आणि ह्या वर्षाचं कॅलेंडरच आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. कारण एकावर एक कॅलेंडर जास्त वाढून ठेवल्याने सुद्धा आपल्या अधोगतीकडे आपण जात असतो. त्यामुळे हे कॅलेंडर सुद्धा आपल्याला काढून टाकायचे. कारण हे वास्तुदोषात खूप म्हणजे याचा दोष आपल्याला लागत असतो घरामध्ये. म्हणून कॅलेंडर ठेवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपण कधी-कधी घड्याळ बंद पडलेली असते. मग ती घड्याळ आपण काढून ठेवतो, दुसरी घड्याळ लावतो. तर ह्या अशा बंद पडलेल्या घड्याळ समजा इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही घरात ठेवायचं नाही. कारण ह्याने आपल्यावर घरावर ओझं तयार होतं. आपल्या घरातल्या लोकांची जी प्रगती आहे ती सुद्धा थांबून जाते. आणि जी घड्याळ आपली म्हणजे जी म्हणजे आपला टाईम जो आहे तो थांबून जातो. पुढे जायला म्हणजे आपला जो काही यशाचा टाईम असतो तो आपला येतच नाही. त्यामुळे हे टायमिंग जे आहे ते घड्याळ सुद्धा आपल्याला अशा वस्तू आपल्या घरामध्ये ओझं म्हणून आपण ठेवायचं नाही. एकतर चालू होत असेल तर तुम्ही दुरुस्त करा किंवा ती टाकून द्या. कारण आपण अधोगतीकडे जाण्यापेक्षा हे टाकून दिलेल्या गोष्टी कधीही चांगल्या. आणि घरामध्ये म्हणजे ह्यानी नकारात्मक ऊर्जा तयार होती. पण ती आपल्याला समजत नाही, की आपलं काहीतरी चुकतंय. आपल्या घरात काहीतरी म्हणजे घर प्रसन्न वाटत नाही, आपले कामं होत नाही. पण हे काही-काही छोटे गोष्टी असतात, हे आपल्याला नकळत आपल्याला माहीत पण होत नाही, की ह्याच्यामुळे आपली अधोगतीकडे आपण चाललोय, का आपली कामं होत नाहीत, हे माहिती नसतं. त्यामुळे हे असे जे काही आपण ठेवलेलं असतं, तर ते आपण थोडंसं घर स्वच्छ रिकामं केलेलं कधीही चांगलं. जे जुन्या वस्तू आहेत, त्या कधी टाकून द्यायच्या, मोहमाया ठेवायची नाही. आणि घरामध्ये आपण कधी-कधी आपल्या म्हणजे देवघरामध्ये आपल्याला फुटलेला फोटो असतो, चिरा गेलेला असतो, त्याला पण असं भंगलेली मूर्ती वगैरे ह्या सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही. कारण त्या अशा वस्तू ठेवल्याने सुद्धा आपलं म्हणजे अ, आपलं जे काही काम होणार असेल ते सुद्धा भंगल्यासारखं होतं. काम आपलं पूर्ण होत नाही. म्हणजे होतंय शेवटपर्यंत येतं, पण ऐन वेळेस आपलं काय होतं कळत नाही, की तो आपलं कामच होत नाही. ह्या अशा गोष्टी ह्या आपल्याला म्हणजे दोष लागत असतात. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला ज्या काही भंगलेल्या मूर्ती असेल, जे काही आपले म्हणजे तडा गेलेले फोटो वगैरे असतील देवांचे, हे सुद्धा आपल्याला विसर्जन करायचे आहेत. आणि घरात निर्माल्य आणि समजा नैवेद्य हा सुद्धा आपल्याला फार काळ जास्त म्हणजे 1-2 दिवसाच्या वर आपल्या घरामध्ये ठेवू नये. कारण जे निर्माल्य सुद्धा आपण बघा बरेच जणांकडे असं निर्माल्य खूप साठवून ठेवतात आणि मग महिनाभर समजा असं साठवून ठेवून मग ते विसर्जन करतात. तर तसं न करता तुम्ही 1-2 दिवस फार-फार तर 2 दिवस ठेवा आणि मग तुम्ही तो लागलीच विसर्जन करा. नैवेद्य सुद्धा जर असेल तर तो गाईला घाला, नाहीतर पाण्यात विसर्जन करायचं आहे. म्हणजे फुलं आणि ते अर्पण केलेले फुलं आणि नैवेद्य हे सुद्धा जास्त काळ आपल्या घरामध्ये ठेवू नये. कारण जेव्हा आपण देवावरून फुलं काढतो, नंतर ते आपल्या घरामध्ये साचतात, तर त्याच्यात नकारात्मक ऊर्जा त्या तयार होते त्या फुलांमध्ये. त्यामुळे हे सुद्धा आपण घरामध्ये जास्त काळ ठेवायचं नाही. आणि फुटलेला आरसामध्ये आपण कधीही आपला चेहरा पाहू नये. कारण जे काय म्हणतो ना आपण नशीब माझं फुटलंय, की एक त्या म्हणेप्रमाणेच आपलं म्हणजे जे काही असेल, तर ते आपलं मन पण असं हे होत नाही, की ते फुटलेल्या आरशामध्ये आपलं सुद्धा कामं होत नाहीत. आपलं नशीब फुटायला म्हणजे काय नशिबाचे जे काही आपले चांगले योग येणारे असतील ते सुद्धा आपल्या म्हणजे त्याला सुद्धा तडे जातात. म्हणून ह्या ह्याच्यामध्ये कटाक्षाने हे पाळायचं, की आपल्या घरामध्ये फुटलेला आरसा असेल, तरी तो काढून टाकायचा.
म्हणजे जो आता शक्य नसेल, तर मग त्याला तुम्ही एखाद्या दिवस कागद तरी लावून चिटकून टाकायचं, की जे मोठाले कपाटाचे आरसे असतात, की तो बाबा आपण आज आता आपल्या ह्याच्यानी लागलीच आपण अर्जंट नाही करू शकत, तर त्याच्यावर तुम्ही त्याचा चेहराच बघायचा नाही. असं एखाद्या वेळेस करू शकता. पण कटाक्षाने पाळायचं, की फुटलेल्या आरशात कधीही तोंड पाहायचं नाही आणि घरात पण असा फुटलेला आरसा ठेवू नये. कपबशी सुद्धा ही अशी तडा गेलेली, तडे गेलेल्या वाटी, चमचा समजा हे घरामध्ये असे कुठलेही भांडे असतील, तर ते भंगलेले भांडे घरात ठेवू नये. कारण जे आपलं नशीब सुद्धा असं तुटायला यायला लागतं. जे काही प्रगती ती थांबते. ह्यामुळे आपण घरामध्ये ह्या वस्तू कधीच ठेवायची नाही. तुम्ही नवीन आणून ठेवा किंवा तुमचं आज नाही आणणार, तुम्ही नंतर आणा, पण नवीन आणायच्या आणि ह्या वस्तू सगळ्या विसर्जन करायच्या. नाहीतर कोणाला देऊन टाकल्या तरी चालतील. पण मग ह्या ज्या काही आरसा वगैरे असेल, तर ते तुम्ही बाहेर कचऱ्याच्या ह्याच्यात टाकून देऊ शकता. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण कटाक्षाने पाळल्या, तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल. जी काही आपली प्रगती थांबलेली असेल, तर ती सुद्धा प्रगती आपली उंचावर जाईल आणि जे काही तुमचे जे संकट असतील, जे काही म्हणजे कामं थांबलेली असतील, ते सुद्धा म्हणजे कामही होतील आणि संकट निघून जातील. आणि मग तुम्हाला वाटायला लागेल, की अरे बापरे! आपलं म्हणजे पहिले जे काम होत नव्हतं, तर आता जे आपण स्वच्छता करतोय घरामध्ये आणि जे काही बंगलेल्या मूर्ती आहे, जे काही फोटो आहे, ते आपण विसर्जन केले, तेव्हा आपला दोष कमी होतो आणि हे वास्तुदोष सुद्धा आपला निघून जातो. त्यामुळे आपल्या घरामधले जे काही संकट, जे काही कामं थांबलेले आहेत, ते सुद्धा आपले व्हायला लागतात. संकट निघून जातात आणि मग घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते, सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपल्यालाही आपल्या घरामध्ये असं म्हणजे वाटायला लागतं, की खरंच खूप आता चांगलं वाटतंय घरामध्ये. तर ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टीमुळे आपल्याला कळत नाही, वास्तुदोष कसा लागतो, कुठल्या देवांचा दोष कसा लागतो. हे असं आपण नियमित जर कटाक्षाने घर स्वच्छ केलं हे केलं, तर आपल्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि आपण म्हणजे घर स्वच्छ केल्यानंतर आपलं सुद्धा शरीर निरोगी राहतं. आपल्याला कुठले आजार पण आपल्या मागे लागत नाही. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही आवर्जून पाळायला पाहिजे आणि ह्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता, की घर स्वच्छता म्हणजे हे म्हणजे बायकांचं म्हणजे घर स्वच्छता ठेवणं हे म्हणजे त्यांना आवडीची गोष्ट आहे आणि लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये नांदत राहते. जेव्हा आपण घर स्वच्छता करतो, तेव्हा लक्ष्मी सुद्धा आपल्यावर खुश होते आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद होते. तर हे असा छोटं तुम्ही उपाय करून बघा घरामध्ये. नक्कीच तुम्हाला भरभरून यश येईल, तुमची प्रगती होईल आणि जे काही संकट निवारण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.